नमस्कार मंडळी, मी ज्ञानेशला शाळेतून घरी आणलेलं आहे आणि ते बिल्डिंगच्या खाली गाडी पार्क केलेली आहे. गाडीवरती कवर घातलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बिल्डिंगच्या खाली इथे गार्डन आहे. गार्डनमध्ये एक बाकडा आहे. बाकड्यावरती एक कावळा बसलेला आहे. ॲक्च्युली होतं काय माहिती आहे का तुम्हाला, बोलतात ना की पक्षी हे माणसांना किंवा मुलांना बघून म्हणजे उडतात आकाशात किंवा ते घाबरतात. पण इथे थोडं उलटंच झालेलं आहे. ज्ञानेशने ह्या कावळ्याला बघून ज्ञानेश खूप घाबरला. तो लिटरली माझ्याकडे पळत पळत आलेला आहे. तर हा जो कावळा आहे ना, या कावळ्याचे पंख छाटले गेलेले आहेत आणि या कावळ्याच्या दोन्ही जी चोच आहे ना, चोचीच्या दोन्ही साईडला त्याला जखमा झालेल्या आहेत आणि त्याला उडता येत नाही. त्यामुळे तो एकाच जागी इथे बसून आहे. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत. ज्ञानेशने कपडे वगैरे चेंज केलेले आहेत. तो फ्रेश झालेला आहे आणि त्यांनी बघा बॅग कुठे टाकलेली आहे. तर नंतर मी त्याला ओरडली. ओरडल्यानंतर ज्ञानेशने बॅग उचलली आणि आतमध्ये बेडरूममध्ये टेबलावरती नेऊन ठेवली. तर एक नशीब म्हणावं की आम्ही घरी आलो आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आणि आता तुम्हाला ज्ञानेशची मस्ती दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकतात. याची ना अशा पद्धतीची मस्ती चालू असते. पण ही मस्ती साहजिकच आहे, कारण त्याची जी पॅन्ट आहे ना, पॅन्टीचा जो इलॅस्टिक आहे ना, तो थोडा लूज झालेला आहे आणि त्या पॅन्टीला एक नॉट आहे आणि ती नॉट ज्ञानेशला बांधता येत नाही. त्यामुळे मी ती नॉट ज्ञानेशला बांधून देते. पण त्याची तेव्हासुद्धा खूप सारी मस्ती चालू असते, तुम्हीच बघू शकतात. तर बाहेर इथे ऊन पण पडलं आहे, पाऊस पण पडतो आहे आणि म्हणजे ऊन आणि पाऊस हे बघायला खूप सुंदर आणि छान वाटतं. तर तुमच्याशी मी एक गोष्ट शेअर करणार आहे. याच्या आधी या चॅनलवरती मी कुकिंगचे व्हिडिओ टाकत होती, पण आता याच्यापुढे तुम्हाला पूर्णपणे मिनी ब्लॉग्स बघायला भेटतील. म्हणजे माझा जो मुलगा आहे ज्ञानेश, त्याच्या संदर्भात पूर्णपणे म्हणजे त्याची पूर्ण जी लाईफस्टाईल आहे ती मी या मिनी ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करणार आहे. जसं तुम्ही मला आधी सपोर्ट केला, तर तुम्ही याच्यापुढे सुद्धा असंच मला तुम्ही सपोर्ट करत राहा. चला तर बाय बाय. बाय बाय बाय. बाय.